नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की तन्वी कल्पनाला चिडवायला जाते. म्हणते, "आई तू जेवण बनवणार आज? तुझी लाडकी सून कुठे आहे? मी तुला मदत केली असती, पण मग ह्या मालकिणीने सांगितलंय ना की इकडे किचनमध्ये यायचं नाही म्हणून. जाऊ दे." तेवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन म्हणतो, "मम्मा एनी प्रॉब्लेम?" कल्पना म्हणते, "जाऊ दे, रोजचंच आहे." तन्वी मनात म्हणते, "हे दोघे कुठे गेले असतील? लोखंडेंचा खरे शोध तर काढायला नसतील ना गेले, की महिपतबद्दल विचार करतात. काय चाललंय मला काही समजत नाहीये." इकडे आपल्याला दाखवतात, की महिपत म्हणतो, "या चिचुंद्रीच्या मुसक्या आवळायला पाहिजेत. आता ह्यावेळी तर तिची अशी हालत करेन ना, की हाडसुद्धा तिचं सापडणार नाही. पण त्याआधी लेकीचा हालचाल विचारायला हवा." इथे साक्षी खूप वाईट मनस्थितीत असते. ती एवढी वैतागलेली असते की ती हातात सुरी घेऊन तिची नस कापायला जात असते. दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्याला बसलेले असतात. तेवढ्यात अस्मिता येते. कल्पना म्हणते, "अगं किती वाट बघितली मी तुझी. तब्येत बरी आहे ना तुझी?" अस्मिता म्हणते, "हो." पण तिचा चेहरा खूप पडलेला असतो. कल्पना म्हणते, "मी जरा जाऊन बोलून येते हिच्याशी." सायली म्हणते, "आई तुम्ही थांबा, मी जाते." आणि ती कॉफी घेऊन अस्मिताकडे जाते. सायली मग अस्मिताला जाऊन समजवते. अस्मिता फार खट्टू झालेली असते. ती म्हणते, "रेस्टॉरंटमध्ये बघितलेला चेहरा माझ्या मनासमोरून जातच नाहीये. मला कळत नाहीये. सचिन वरवर माझ्याशी नीट वागतो, पण खाली काहीतरी गडबड आहे." सायली म्हणते, "अहो, तुम्हाला सांगितलं ना आई आणि पूर्णांचीने, की ह्या दिवसात मन थोडं हळवं होतंच. तुम्ही काही काळजी करू नका." नंतर कल्पना सायलीला म्हणते, "तुझ्याकडे खरंच जादूची कांडी आहे. अस्मिताला तू किती प्रेमाने सावरलंस." इकडे आपल्याला दाखवतात रविराज तेवढ्यात येतो आणि म्हणतो, "तुला काहीतरी आठवतंय का महिपत शिकरेबद्दल?" प्रतिमा म्हणते, "हो मला काहीच आठवत नाहीये." रविराज म्हणतो, "ठीक आहे तू स्ट्रेस घेऊ नकोस. तुला जेव्हा काही आठवेल तेव्हा लगेच मला कळव." इथे महिपतने नागराजला बोलवलेलं असतं तातडीने आणि तो ती चिठ्ठी त्याला देतो आणि सांगतो, "हे बघ." नागराज म्हणतोय, "कोणी दिलंय?" महिपत म्हणतो, "एक माणूस मला काल ही चिठ्ठी देऊन गेला." समोर बघितलं तर तो माणूस गायब होता. नागराज म्हणतो, "हे कसं शक्य आहे?" महिपत म्हणतो, "खरं सांगतोय मी. पण मी या सगळ्या गोष्टींना घाबरत नाही." नागराज म्हणतो, "पण कोणाची हिंमत झाली हे सगळं करायची?" महिपत म्हणतो, "कोणाची हिंमत असे का ना, मी घाबरत नाही या गोष्टींना. मला घाबरवणारा माणूस अजून आईच्या पोटात जन्माला यायचंय." इकडे तन्वी विचार करते, की अर्जुन आणि सायली कोणत्या गोष्टीचा पत्ता का लागू देत नाहीये. कुठे जातात, काय करतात, काहीच कसं सांगत नाही. आता त्यांच्या दाराला कान लावावाच लागेल मला. आणि ती पटकन अर्जुन आणि सायलीच्या खोलीजवळ जाते. अर्जुन सायलीला म्हणतो, "लक्षात आहे ना तुझ्या?" आणि मग तो एक फोन घेतो आणि त्या फोनवरून महिपतचा नंबर लावतो. सायली म्हणते, "तुम्ही जे सांगितलंय तेच बोलायचं आहे ना?" अर्जुन म्हणतो, "हो." अर्जुन महिपतला फोन लावतो. फोन उचलल्यावर महिपत म्हणतो, "कोण बोलतंय?" सायली म्हणते, "तुझा बाप. 22 वर्षांपूर्वी पनवेल हायवेजवळ जो ॲक्सिडेंट झाला होता तो मी बघितलाय. आणि त्यानंतर जे काय झालं ते पण मी बघितलंय." हे ऐकून महिपत आणि नागराजला फ्लॅशबॅक येतात आणि ते दोघे प्रचंड घाबरतात. हे बोलून सायली फोन ठेवून देते. सायली म्हणते, "महिपतसारखी अट्टल गुन्हेगाराला या पोकळ धमक्या वाटत असते." हे बोलणं चालू असताना अर्जुनला कानोसा येतो की बाहेर कोणतरी उभं आहे. तो पटकन जाऊन दरवाजा उघडतो. पण तेवढ्यात तन्वी खाली पळून गेलेली असते. तन्वी म्हणते, "अर्जुन जर बाहेर चेक करायला आलाय म्हणजे ते दोघे नक्कीच काहीतरी प्लॅन करतायत. मला सतर्क राहायला हवं. महिपतपर्यंत पोचता पोचता माझ्यापर्यंत तर पोचणार नाहीत ना हे लोकं." अर्जुन सायलीला म्हणतो, की "आपला कोणतरी माग करते असं वाटतंय." सायली म्हणते, "तसं पण आपल्या घरात एकच व्यक्ती आहे जी दाराला कान लावून सगळं ऐकत असते." अर्जुन म्हणतो, "हा प्लॅन पण कोणापर्यंत पोचायला नको. एक काम करूया, पुढचं प्लॅनिंग आपण सिनियरच्याच घरी करूया." इकडे महिपत नागराजला म्हणतो, "हे सगळं चिचुंद्रीचंच काम आहे. ती डबल मेंदूची जी बाई आहे ना, तिने माझ्या आयुष्याची वाट लावली आहे. आता बघा तिला मी कसं करतो. एवढे बारीक तुकडे करीन ना, चाळणीने चाळलं तरी बाहेर पडणार नाही." नागराज म्हणतो, "पण करणार काय?" महिपत म्हणतो, "आता तिला जाऊन जाब विचारायचंय." महिपत म्हणतो, की "माझ्यावर सोड, ती कसं कबूल करते ते. आता बघ मी काय करतो." नंतर आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि सायली एक पोलचा खांब घेऊन महिपतच्या घरी चाललेलं असतं. त्याच्यावर लिहिलेलं असतं 22 वर्षांपूर्वीची गोष्ट. तेवढ्यात महिपत आणि नागराज घराच्या बाहेर पडतात. नागराजला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो आतमध्येच थांबतो. महिपत पुढे तिच्या गाडीकडे जात असतो. अर्जुन त्या खांबाला आग पेटवून तो खांब महिपतच्या गाडीजवळ फेकतो. महिपत तो खांब बघतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं 22 वर्षांपूर्वी.
अर्जुन आणि सायली तेवढ्यात लपतात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढच्या भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन महिपतला दुसऱ्या नंबरवरून फोन करतो आणि सांगतो की मला तुझ्या ॲक्सिडेंटबद्दल सगळं माहिती आहे आणि त्याचा एखादा पुरावा तुला हवा असेल तर ह्यावेळी ह्या जंगलात भेट. तिकडे गेल्यानंतर अर्जुन त्या ट्रक ड्रायव्हरचा फोटो एका झाडाला लावतो आणि महिपत तो फोटो बघतो. अर्जुन सायलीला म्हणतो की महिपतचा प्रतिमा त्याच्या ॲक्सिडेंटशी काहीतरी संबंध आहे आणि तो आपण शोधून काढणारच. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.